नमस्कार शिक्षक बांधवांनो, माझा आवाज येत असेल तर कमेंट करा. व्यवस्थित आवाज येतोय, स्क्रीन व्यवस्थित दिसतीये. चला आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या घटकावर काय करायचंय, चर्चा करायची आहे. टेट 2025 खास करून दिनांक 27 ते 30 या कालावधीमध्ये झालेले जे काही बांधवांनो 7-8 पेपर आहे, त्या पेपरमध्ये आलेले जे काही प्रश्न आहे ते आपण घेणार आहोत. कारण उद्या 2 जून दुसरा टप्पा सुरू होतोय, त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हे सेशन असणार आहे. चला सगळ्यांनी काय करायचंय, आवर्जून चला कमेंट करा सगळेजण पटपट पटपट. ओके, हाय, आवाज येतोय? करुणा मॅडम आवाज येतोय का? चला पटकन कमेंट करा. यस यस, हो हो, चला धन्यवाद संदीप सर, करुणा मॅडम, तुमचे धन्यवाद, तुम्ही रिस्पॉन्स दिला. बघा आज आपण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 2 जून उद्या तुमचा पेपर आहे आणि या 2 जूनला जवळपास 30 ते 35 मार्कापर्यंत बांधवांनो जो विषय विचारला जातो आणि तो अत्यंत सोपा आहे. म्हणजे ह्या पूर्ण शिक्षक भरतीमध्ये जर तुम्ही थोडंसं डोकं लावलं आणि आजचं लेक्चर जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला त्या 35 पैकी बांधवांनो 35 मार्क देणारा एकमेव विषय तो म्हणजे मानसशास्त्र. त्यामुळं दिनांक 27 ते 30 या दरम्यान ह्या 3 दिवसामध्ये बांधवांनो जेवढे काही पेपर झालेले आहे, जवळपास एका दिवशी 3 म्हणजे 9 पेपर झाले. त्या 9 पेपरचं आपण या ठिकाणी विश्लेषण पाहणार आहोत की जेणेकरून तुम्हाला 2 जूनचा पेपरमध्ये पैकी मार्क पडो. आता काही न वाटलं असं सरला कुठून भेटले हे प्रश्न, यासारखे गणित असे विद्यार्थी बांधवून आम्ही घडवलेले आहे आणि अभ्यासू विद्यार्थी आहे. आवर्जून मी त्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की परीक्षेत जे काही क्वेश्चन तुम्हाला आलेले आहे ते क्वेश्चन आवर्जून तुम्ही काय करत जा, मला देत जा. तर आतापर्यंत 1,500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही जिल्हा परिषद शाळेचं बांधवणू काय केलेलं आहे, यश मिळवून दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही असं काही घाबरू नका आणि प्रत्यक्ष सेंटरवरती जाऊन स्वतः बाळासाहेब शिंदे सर सेंटरवर जाऊन स्वतः इथं तुमच्या हातात कागद दिसत असेल, आमचे शरद सर आहे, इकडे अमोल सर आहे, काकडे सर आहे, सर्व प्राध्यापक हातामध्ये कागद घेऊन विद्यार्थ्याकडून बांधवून काय करत आहे, क्वेश्चन आलेले ते लिहून घेत आहे की जेणेकरून तुमच्यापर्यंत परीक्षाभिमुख मार्गदर्शन पोहोचावं, लाईन लेंथ तुम्हाला परीक्षेची कळावी. त्यामुळं बघा आता काही विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपवर सुद्धा टाकलेले आहे पहा क्वेश्चन. बघा आता 29 तारखेचा आहे, मी आता हे मिक्स सगळे क्वेश्चन घेतोय की युडायसचा वापर कशासाठी करावा हा प्रश्न आलता. शिक्षकाची भावनिक बुद्धिमत्ता, त्याचं आरोग्य या त्यासाठी काय उपयुक्त आहे ते पर्याय आलता. समावेशित शिक्षणावर प्रश्न आलता. विद्यार्थ्याच्या मानसिक समस्येवर काय उपाय कराल तो प्रश्न असता. ऑनलाईन एज्युकेशनची कमतरता आणि दुसऱ्या दिवशी बांधवणं त्याचा फायदाही परीक्षेमध्ये काय केलेला आहे विचारलेला आहे. अध्ययनावर परिणाम करणारे घटकावरती सुद्धा क्वेश्चन आलता. प्रभावी वर्ग व्यवस्थापनावर प्रश्न आलता. सक्रिय श्रवण सहभागावर प्रश्न आलता. त्यानंतर प्रेरणा, व्यावसायिक ओळख यावर प्रश्न आलता. त्यानंतर पहा आपण स्टाफ मध्ये आदर्श वर्तन कसं ठेवावं यावर प्रश्न होता. NIP 2020 वर क्वेश्चन होते बांधवनो. शिक्षकाच्या जबाबदाऱ्या, NCERTचा लॉंग फॉर्म विचारला. समावेशित शिक्षा, व्यवस्थापन, मुख्याध्यापकाची भूमिका, वर्ग व्यवस्थापन, खोडकर मुलांच्या संदर्भात अशा पद्धतीने बांधवनो मुलांनी आम्हाला काय केलेलं हे लिहून पाठवलेलं आहे. मी जे हे लेक्चर घेतो हे सहज असा अंदाजी नाहीये, हे तुम्हाला मी यासाठी सांगतो की तुमचा आत्मविश्वास वाढावा आणि तुम्ही नेमकं ह्याच मार्गाने जावं. बघा अगणित असे विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्मरणावर आधारित आणि काही जणांनी प्रत्यक्षरित्या जसा जसा वेळ मिळेल तसं तसं आम्हाला लिहून काय केलेलं आहे, पाठवलेलं आहे. त्यामुळे मी जे काही हे बोलतोय या ठिकाणी हे तुम्हाला 100% काय आहे खरं आहे. आणखीन तुम्ही बघू शकता, नमस्कार सर व्हॉट्सअपवर मला स्मरणावर घरी आल्यावर त्यांनी टाकलेलं आहे. माझं नाव माधुरी भोसले, लातूर. मानसशास्त्राचे क्वेश्चन मुलांना कोणत्या शिस्ती लावाल, शाळेच्या व्यवस्थापनात कोणत्या गोष्टी येतात, नियंत्रण यावर क्वेश्चन आहे. विषय शिकवताना कोणते घटक महत्त्वाचे आहे आणि खूप सोपा पेपर होता असं मॅडमला म्हणायचंय.
त्यानंतर पहा हे मराठीचं काही चर्चा करायची आवश्यकता नाही, आदरणीय शिंदे सर तुम्हाला सांगतील. त्यानंतर इथं पहा आदर्श शिक्षकाचे गुणवैशिष्ट्य यावर प्रश्न आहे, आरटीईच्या वैशिष्ट्यावर प्रश्न आहे, आरटीईच्या ऍक्ट वरती 3 क्वेश्चन आले ते मॅडम सांगता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, वर्गामध्ये दंगामस्ती करणाऱ्या विद्यार्थ्यावर क्वेश्चन आहे, कोणते साधन डिजिटल अध्यापनामध्ये सक्रिय नाही किंवा आहे त्यावर क्वेश्चन आहे, शिक्षकाचे व्यक्तिमत्वावर, माहिती संप्रेषणावर 2 क्वेश्चन, संगणकावर 1 क्वेश्चन आहे असं त्यात येईल सांगायचंय. आता शेवटचं बघू आपण. आजच्या सकाळच्या शिफ्टमध्ये म्हणजे 2-3 दिवस अगोदर मॅडमला म्हणायचंय 2 पक्षामध्ये म्हणजे 2 गटामध्ये भांडण झाल्यास शिक्षक म्हणून तुम्ही काय भूमिका घ्याल, एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार शिकवण्यासाठी कोणतं शैक्षणिक धोरण लागू पडतं, शिकवण्यावर सातत्य कराल, विद्यार्थ्याचे वर्तन चुकीचे असल्यास काय कराल, शिक्षणाचे पैलू कोणते आहे, शिक्षणात असलेल्या अभिक्षमता कशा ओळखायच्या, आणि गृहीतकावर सुद्धा ते म्हणतात की 2-3 क्वेश्चन आहे. त्यामुळे बांधवांनो हे हुशार विद्यार्थ्यांनी जे आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आवर्जून हॉल तिकीट वरती किंवा इतर जे काही तुम्हाला रफ कागद असतो त्यावरती आवर्जून नोंद करून ठेवा. त्यानंतर तुमचे अनेक असे मित्र असतील की जे ह्या टेट परीक्षेला मुकलेले आहे, कारण ते ना टीईटी पास आहे ना सीटीईटी पास आहे. बघा आता ऑगस्ट मध्ये बांधवांनो, ऑगस्ट सप्टेंबरला, जुलैमध्ये तर सीटीईटी झाली नाही पण ऑगस्ट सप्टेंबरला नक्की होईल. त्याची बॅच आम्ही सुरू केलेली आहे. फक्त 1000 रुपये फी आहे. जे इंटरेस्टेड आहे ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला काय दिसेल, मोर असं ऑप्शन दिसेल. त्या मोर ऑप्शनच्या खाली बांधवांनो काय आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आणि आजचे जे काही मी लेक्चरचे जे काही PDF आहे त्या PDF सुद्धा टेलिग्रामला माझ्या आणि त्या ग्रुपवर मी टाकणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपचं दिलेलं आहे. ज्याला इंटरेस्टेड आहे बांधवांनो की सुरज सरशी संपर्कात आपल्याला राहायचंय शिक्षक होईपर्यंत, तर अशाने नक्की त्या ग्रुपचा काय म्हणू आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्यामध्ये सहभागी व्हा. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वावर क्वेश्चन डोक्यात ठेवा. उद्या तुम्हाला आवर्जून शिक्षकाचे व्यक्तिमत्वाचे पैलू तुमच्या डोक्यात आले पाहिजे. युडायसचा लॉंग फॉर्म, युडायसची सगळी माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. शिक्षका विद्यार्थ्याची जी काही कल आवड आहे त्या अनुषंगाने प्रश्नांची आवर्जून तयारी करा. विद्यार्थ्याच्या समस्येच्या संदर्भात सुद्धा बांधवून काय करा, तयारी करा चांगली. विद्यार्थ्याच्या गैरवर्तनात तुम्ही काय बदल केला पाहिजे, मुख्याध्यापक आणि शिक्षक ह्या दोघांनी. त्यानंतर शिक्षकाची भूमिका राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काय आहे, सकारात्मक बाजूलाच कल द्या. शिक्षकाची जबाबदारी सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर NIP 2020 बांधवून महाराष्ट्रामध्ये NIP 2020 जर युट्यूबवर कोणी शिकवलं असेल, आपला स्वतंत्र शिंदे सरांच्या युट्यूबवर तुम्ही जर गेले पाठीमाग जर 24-25 तारखेला मी तुम्हाला युट्यूबवर घेतलेला आहे, आवर्जून खूप सविस्तर घेतलं, याच्या बाहेर क्वेश्चन नाही आपले. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीवर सुद्धा क्वेश्चन आहे, शिक्षक पालक संघावर क्वेश्चन आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI ऑनलाईन शिक्षणावर सुद्धा बांधवून बरेचसे क्वेश्चन आलेले आहेत आणि साक्षरतेवरती सुद्धा क्वेश्चन आलेले आहे. त्यामुळे आवर्जून ह्या सर्व घटकांची काय करायची, तयारी करायची. मुख्याध्यापकाचं नेतृत्व गुण कशा पद्धतीने असलं पाहिजे त्यावरती सुद्धा क्वेश्चन आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या घटकांची आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत. 1.5-2 तासामध्ये तुमचा हा विषय कायमचा मी काय करतोय बांधवनो, काय म्हणू त्याला, ओकेच करून टाकणार आहे. त्यामुळे ज्याला कुणाला सीटीईटीची बॅच लावायची असेल तर आवर्जून बांधवनो तुम्ही मला ह्या नंबरवर काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो 1000 रुपये फी नाहीये. टीईटीच्या पेक्षाही सीटीईटीची परीक्षा हार्ड असते, परंतु मराठी टू हिंदी अशी माझी नोट्स आहे. त्या नोट्स मध्ये बांधवनो तुम्हाला छान पद्धतीने त्याची तयारी होती. हे माझं पुस्तक आहे, हे पुस्तकही बांधवनो ह्या बॅच मध्ये मी तुम्हाला फ्री देतोय. जवळपास 450 रुपयाचं पुस्तक आहे, तुम्हाला घरपोच फ्री भेटणार आहे. म्हणजे 500 रुपये तर पुस्तकात चालले, 70 रुपये नुसते काय द्यावं लागतात, पोस्टाचा चार्ज असतो. त्यामुळे तुमचे जे काही बांधव राहिलेले त्याला सांग की सुरज सरच्या संपर्कात जा, आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. इतका आपल्या विद्यार्थ्यांना चांगले पेपर चाललेले बांधवनो, सगळे लेकरं एकदम जाम खुश आहे की सर खूप छान पद्धतीने तुम्ही तयारी करून घेतली म्हणून आम्हाला फायदा झाला. स्क्रीनवर तुमच्या बघा हा प्रश्न. चला आता पटपट आपण क्वेश्चन घेऊ, कारण स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, मी हे अगोदर घेतलेले आहे. परंतु मध्ये 2 दिवस तुम्ही संपर्कात नव्हते आणि एकदा थोडंसं काय म्हणतात, तलवारीला धार लावल्याशिवाय माणसाने युद्धाला जाऊ नये. त्यामुळे तलवारीची धार आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी यावे म्हणून जेवढे काही मुलं लाईव्ह आहे
त्या सर्व मुलांना विनंती आहे की हे चॅनल सुद्धा शिंदे सरांचं तुम्ही लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त बांधवांना इन्व्हाइट करा, म्हणजे तुमचं स्टेटस वाढेल. तुमच्या स्टेटसला जर तुम्ही लिंक लावली तर मुले आणि पालक यांच्या सन्मानासाठी कोणती कृती टाळावी. निगेटिव्ह सेंटेन्स आहे, इथं चुकीचं विधान शोधायचं. सांगा उत्तर पटकन, फास्ट उत्तर सांगा बांधवांनो. काय उत्तर असायला पाहिजे? उत्तर काय असायला पाहिजे? खुल्या चर्चेत प्रोत्साहन दिले पाहिजे, चांगली गोष्ट आहे. शाळेच्या समारंभास उपस्थित राहिलं पाहिजे आणि बालक शिक्षणास समर्थन द्यावे आणि मानहानी करणारे कृत्य टाळावे. तर हे मानहानी हा शब्द टाळला पाहिजे. तर डोक्यात ठेवा पर्याय क्रमांक 4. आणि तुमची IBPS सुद्धा लय चतुर आहे. बहुतांशी प्रश्नाचे उत्तर मी सांगतो ते ऐका, आवर्जून ऐका. बहुतांशी प्रश्नाचे उत्तर हे 3 आणि 4 मध्ये दिलेले, कारण एवढे विधान हे वाचत वाचत येण्यासाठी बांधवांनो वेळ जातो. त्यामुळं बऱ्याच वेळा मुलं खालून वर वाचायला लागलेले आहेत. ह्यात सुद्धा ट्रिक्सचा तुम्ही वापर करा. वेळ वाचण्यासाठी खालून वरती जा. बहुतांश तुम्हाला 3 आणि 4 मध्येच उत्तर सापडतील. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे 160 170च क्वेश्चन होईल. मग उरलेले जे 40 आहे, तर माझं एक म्हणणं आहे तुम्हाला की ह्या 2 पर्यायापैकी दन 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 ते काय करा, हे 40 उरलेले तुम्ही करा. एका ताईनं म्हणे मी सर खूप अभ्यास केलता रात्रंदिवस 2 दिवस झाले मी झोपले नाही. मला ताई किती प्रश्न सोडवले? तर मी 160 क्वेश्चन सोडवले. मग मला 40चं काय केलं? म्हणे तसेच ठेवले. अरे असं ठेवू नका ना. हे 40 क्वेश्चन जर तुम्ही तसे ठेवायला लागले तर किती तुमचं मोठं नुकसान आहे. 40 पैकी 10 आता तुमचे बरोबर येते ना. 1 लाईन 1 जर पकडत तर आवर्जून ह्या ट्रिकचा वापर करा. सर्वात जास्त पर्याय हे 3 आणि 4 मध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. कारण पहिला पर्याय आला तुम्ही त्यालाच ओके करता, म्हणून ते आवर्जून खाली खाली टाकायले क्वेश्चन. पुढे पहा, विद्यार्थ्याच्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे विद्यार्थ्याबद्दल. मग आता कोणतं विधान आहे ते पहा. सहाय्यक अध्ययनास वातावरण वाढविणे, वर्गातील नियमांची गरज काढणे, वर्गातील नियमाची गरज आढळते काढते नाही, गरज आढळते. चला पुढे नंतर शिस्त राखणे आणि कधीही चूक करू नका याची खात्री करा. तर सकारात्मक दृष्टिकोन बांधून हा आहे सहाय्यक अध्ययनाचं वातावरण तयार करायचं आपल्याला आवर्जून डोक्यात असो द्या. नाही तर मी आता म्हणलो 3रं 4थं सगळं 3रं 4थं नका करू. परिणामकारक शिक्षणासाठी विद्यार्थ्याच्या महत्वाचे समजून घेणे. परिणामकारक शिक्षणासाठी विद्यार्थ्याला महत्वाचे समजून घेणे. काय समजून घ्यायचंय? विद्यार्थ्यावर अभ्यासक्रम पूर्ण करणे, वर्गात ICTचा वापर करणे, विद्यार्थ्याला समजून घेणे आणि वरीलपैकी सगळं बघा. परिणामकारक शिक्षणासाठी काय महत्वाचं आहे? तर अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला विद्यार्थ्याला समजून घेणंही गरजेचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय बांधवांनो 4 याचं उत्तर अगदी बरोबर आहे. आणि जेव्हा जेव्हा वरीलपैकी सर्व असा पर्याय आला तर काय करायचंय? वरीलपैकी सर्वच उत्तर द्यायचंय, डोक्यात ठेवा. पुढे पहा, शिक्षक हा सकारात्मक वृत्तीचा असतो. शिकवण्याचा कसा प्रयत्न करावा? बघा कसा प्रयत्न करायचा आहे. अनुपस्थित राहायचंय का? परस्पर संवाद टाळायचा आहे का? मध्यांतराला प्राधान्य द्यायचं आहे का? उत्साहाने वचनबद्धता दाखवणे आपल्या कर्तव्याबद्दल. तर बघा पर्याय क्रमांक 4 अति उत्तम आहे. हे अनुपस्थित राहू नये शिक्षकांनी, सतत जेवढ्या सुट्ट्या आहेत त्याचाच भाग घ्यावा. चला थोडं फास्ट घेतोय हा, कारण तुमचा फायदा आहे. त्यानंतर दुसऱ्या विषयाला तुम्हाला वेळ देता येईल. सेवा अंतर्गत शिक्षण कार्यक्रमाची उद्दिष्ट काय आहे? बघा, पगारवाढ आहे का? शिकवत राहणे आहे का? समस्या सोडवणे आहे का? आधार यंत्रणा पुरवणे आहे? तर बांधून समस्या सोडवायच्या. आपल्याला कुणाच्या विद्यार्थ्याच्या समस्या सोडवायच्या आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर आहे. आधुनिक काळातील शिक्षकाचे आव्हान. काय आव्हान आहे शिक्षकाला? वाढलेले वेतन हा आव्हान आहे का? सुट्ट्या जास्त आव्हान आहे? नवीन मागण्या आव्हान आहे का? श्रोत्यांची विफलता आव्हान आहे? तुम्हाला काही इथं काही डान्स करायचा नाहीये आणि हे वेतन सुद्धा नाही आणि तुमची सुट्ट्या पण नाही. म्हणजे ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे नवीन समस्या आलेल्या आहे, एखादी योजना राबवताना जे अडचणी येतात, हे सगळे क्वेश्चन बांधवांनो तुमचे या ठिकाणी लक्षात आले पाहिजे. पुढे पहा, सामान्यतः परिणामकारक अध्ययनासाठी कौशल्यावर भर दिला पाहिजे. कोणत्या कौशल्यावर भर द्यायचा ते पहा. संशोधन, तंत्रज्ञान,
परिणामकारक वर्ग व्यवस्थापन आणि वैयक्तिक ब्रँडिंग. तर बांधवांनो, परिणामकारक वर्ग व्यवस्थापनावर भर द्यायचा आहे. मग असे तुम्ही बघितलं असेल वर्ग व्यवस्थापनावर क्वेश्चन आलेला होता. वर्गातील आव्हानांना चांगले शिक्षक कसे प्रतिसाद द्याल. चांगले शिक्षक, तुम्ही स्वतःला चांगले शिक्षक पाहा, चांगला पर्याय निवडा. विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष, अरे रे रे रे, विद्यार्थ्याच्या समस्या शोधून उपाय, व्हेरी गुड. पालकांना लक्ष द्यायला सांगाल, नाही रे देवा. त्यानंतर मुख्याध्यापकाकडे तक्रार कराल, हेच अतिचूक. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं. हे पहिल्या दिवशी आलेले क्वेश्चन आहे बरं का, रिपीट होते परत. शिक्षक वर्गातील परिणामकारकता कशी वाढवू शकतात. प्रभावी अध्यापन व कृतीयुक्त सहभाग, व्हेरी गुड. वर्गातील विद्यार्थ्यांना सक्तीचे नियम नाही ना, आणि मॉनिटर तो उभाच नाही करायचा, आणि मुलांना शांत बसायला सांगून शैक्षणिक कामे करायला देणं अति चुकलेलं आहे बांधवणे. तिन्ही पर्याय तुमचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. बघा, इतकी छान सवय लागली पाहिजे आपल्याला की बघताक्षणी तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आणि इतर विषयामध्ये आपलं मानसशास्त्र चांगलं काम करत आहे. आणि माझ्या पुस्तकातले जे पहिले 50 पेज आहे, त्या पहिल्या 50 पेजच्या बाहेर तुमचं काय नाही बांधवांनो, अजिबात तुमची प्रश्नपत्रिकाच नाहीये. पहा, NEET 2020चा उद्देश आवर्जून माझ्या पुस्तकात नव्हता, म्हणून मी त्यापासूनच सुरुवात केली. तर मला नेमकी जी भीती होती, दररोज 2-3 क्वेश्चन आहे तुमच्या NEET शैक्षणिक याच्यात, आणि ते पण उपयोजनात्मक आहे. पहा, आधी तर डायरेक्ट उद्देश काय आहे हा विचारलेला आहे. तर बघा, कमवा आणि शिकवा ही योजना बांधवांनो ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची नाहीये. ती तुमच्या काय म्हणतो त्याला 1964चं जे काही कोठारी आयोग आहे ते कोठारी आयोगामध्ये दिलेलं होतं. त्यानंतर जागतिक पातळी उत्कृष्ट शिक्षण देणे हा याचा उद्देश आहे, डोक्यात ठेवा. नियम लागू करणे किंवा सक्तीचे शिक्षण हे तुमचा RTचा कायदा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे पटकन लक्षात आलं पाहिजे. मुख्याध्यापकाने खालीलपैकी उत्कृष्ट नेतृत्व शैली कशावरून दिसून येते. पहा, सर्वांना समान वागणूक दिली का, आपल्या जवळच्या शिक्षकांना कमी तासिका द्यायची आहे का, शिक्षकांना आलेल्या समस्या सोडवल्या पाहिजे आणि त्याचा तरी सर्वतोपरी मदत करायची, आणि शाळेत उशिरा येणाऱ्या शिक्षकांना समोर मेमो द्यायचा आहे की नाही, मेमो द्या पण समोर नका देऊ, ते तुमच्या प्रशासकीय कामकाजाच्या वेळेस द्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. हे बांधवांनो आवर्जून मी थोडं फास्ट यासाठी घेतोय की तुम्हाला फायदा व्हावा. कशासाठी घेतोय, तुम्हाला फायदा व्हावा, रिव्हिजन व्हावी. नाही तर म्हणतात सरनी जास्त फास्ट गेले, कारण तुमच्या डोळ्याखालून जर गेलं उद्यापैकीच्या पैकी तुम्हाला मार्क पडतील. वर्ग व्यवस्थापनाचे उद्दिष्ट काय, वर्ग व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे वर्ग शांत करणे, आनंदायी शिक्षण देणे, प्रभावी अध्यापनातून सर्वांगीण विकास करणे. जर हा पर्याय नसता तर बांधवांनो मी याला उत्तर दिलं असतं, पण इथं वरीलपैकी सगळे म्हणजे वर्ग शांत करणे हे सुद्धा उद्दिष्टच आहे, आणि आनंदायी शिक्षण द्यावाच लागत असतं हे. त्यामुळे बांधवांनो वरीलपैकी सर्वच या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे, डोक्यात असू द्या. चला पटकन सांगा, पटकन सांगा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची शिक्षकाची भूमिका काय आहे. दुसऱ्या दिवशी प्रश्न आलता आणि उद्देश विचारला ना, आता काय विचारलंय, शिक्षकाची भूमिका. बदलतोय क्वेश्चन, घटक जरी तो असला तरी. भारताला एक जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे, व्हेरी गुड. त्यानंतर शाश्वतपणे परिवर्तन करणारी पिढी तयार करणे, शाश्वत लक्षात ठेवा शब्द. त्यानंतर कल्पनाशक्ती, नैतिक बांधिलकी आणि मूल्यांचा विकास करणे, हे सगळे विकास बांधवणं अत्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे काय आहे, शिक्षकाची भूमिकाच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे उत्तर आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. जे नवीन बांधवांना आपलं काय आलेलं आहे, पुस्तक आलेलं आहे, आम्हाला जी ट्रेनिंग दिलेली आहे आता जस्ट, त्या ट्रेनिंग मध्ये सुद्धा बांधव ह्या मुद्द्यांचाच काय आहे समावेश आहे. आपल्याला आता आर्थिक महासत्ता तर बनवायचंच आहे, पण आर्थिक महासत्तेबरोबर जागतिक ज्ञान महासत्ता सुद्धा बनायचं आहे. ज्ञान महासत्ता, पूर्वी जगाचा गुरु हा भारत होता, आताही आपल्याला त्याला काय करायचं तेच उजाळा समोर आणायचं आहे. त्यामुळे आवर्जून डोक्यात ठेवा. शाळेतील समाज सहभागाचा उद्देश काय, तुम्हाला काय करायचंय शाळेमध्ये, समाजाला सहभागी घेऊन काय घडवून आणायचंय. विद्यार्थ्याच्या गुणांची माहिती द्यायची आहे का, फक्त सरकारी योजनेची माहिती द्यायची आहे का, विद्यार्थी आणि शिक्षकातील समस्या शोधून सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि जेव्हा जेव्हा सर्वांगीण विकास करायचा आहे याच्याकडे झुकतं माप ठेवा. कसनीय संमेलनाला फक्त गर्दी गोळा करायची आहे. तर हा उत्तर एकदम काय परफेक्ट आहे, तुमचं डोक्यात असू द्या. चला, शालेय व्यवस्थापन समिती कशा प्रकारे काम करते ते पहा. तुम्ही नवीन शाळेवर गेले की तुम्हाला कळण काय कार्यक्रम असतो शालेय व्यवस्थापन समितीचा. चला पटकन बांधवांनो काय करायचंय, कमेंट करायची आहे. जेवढे बांधव लाईक
आहे तेवढ्या बांधवांनी लाईक करा आवर्जून. आणि मी थोडं जास्त स्पीडनी घेतो का दम्माने घेऊ ते पण कमेंट करा. सगळ्यांनी पटकन फास्ट कमेंट करा. चला सांगा, थोडं फास्ट घेऊ का सावकाश घेऊ? कमेंट करा, फास्ट घेऊ का सावकाश घेऊ? चला, अभिनंदन, सगळ्यांची उत्तरे एकदम परफेक्ट येऊ लागलेली आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्यांना याची PDF पाहिजे आहे त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जायचंय. तुमच्या मोबाईलवरती मोर असं ऑप्शन दिसेल, त्याच्या खाली डिस्क्रिप्शन असं असतं एक भाग, त्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप पण दिलेला आहे, टेलिग्राम सुद्धा आहे. त्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवरती बांधवांनो तुम्हाला याची PDF भेटून जाईल. ठीक आहे, थोड्या वेळाने तास झाला की मी त्याच्यामध्ये टाकतो. हां, सर्वजण फास्ट फास्ट म्हणताय बरं का. हां, सगळ्यांचा टाईम महत्त्वाचा आहे. तर त्याच्याकरता बांधवांनो ध्येय आणि उद्दिष्ट निश्चित करणे, विविध योजना तयार करणे, खर्चाची व्यवस्थापन करणे, पालकांना सहभाग वाढवून शाळेचा विकास करणे, वरीलपैकी सर्व. अगदी बरोबर बांधवांनो, वरीलपैकी सर्व. कारण सुराज सरनी डायरेक्ट तुम्हाला सांगितलंय काय करायचंय. वरीलपैकी सर्व आलं की वरीलपैकी सर्वच असतं. तुम्हाला ते फक्त वाचायला लावतात आणि खाली याचं उत्तर द्यावं लागतं. तुमच्या दृष्टीने खरा शिक्षक कोण? विद्यार्थ्यांना नियमित शिक्षा देणारा. शिक्षा नकोय आपल्याला असे शब्द दिसले की ते पर्याय डिलीट करायचे डायरेक्ट. गुणवंत विद्यार्थ्याकडे लक्ष देणारा. व्हेरी गुड. शिक्षणात कमकुवत विद्यार्थ्यांकडे लक्ष देणारा, ही चांगली गोष्ट आहे. आणि दररोज शाळेत येऊन गपचूप शिकून जाणारा. तर आपल्याला कमकुवत विद्यार्थ्याकडे द्यायचंय. सगळ्या विद्यार्थ्याकडे तर द्याच, फक्त इथं गुणवंत म्हणलंय, मग गुणवंत विद्यार्थ्याकडे नाही लक्ष द्यायचं, आपल्याला कमकुवतकडे द्यायचंय. आवर्जून लक्षात ठेवा. पालक शिक्षक संघाची भूमिका यावरती दुसऱ्या दिवशीचा जो पेपर झाला त्यामध्ये आलता. शैक्षणिक सुधारणा करणे, शाळेतील समस्या संदर्भात सहभागी होणे, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा देणे, शिस्त आणि नियमाबद्दल जागरूक राहणे. आणि इथं परत दिलेले बांधून वरीलपैकी सगळे. चला, बिनधास्त पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असायला पाहिजे. AI प्रणालीसाठी कशी उपयोगात येऊ शकते? बघा, AI प्रणाली ही कृत्रिम बुद्धिमत्ता याला म्हणतात AI ला. तर ही कशा पद्धतीने येऊ शकते? वैयक्तिक शिक्षण देता येतं. व्हेरी गुड. हो, स्पोकनचा क्लास लावायचा आहे, तुम्हाला वाचता येत नाही तर AI तुम्हाला वाचायला शिकू शकतं. तुमच्याशी डिस्कस करायचं तर AI डिस्कस करतं. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही खूप गरजेचे आहे. ज्याला ऐकू येत नाही त्याला ऐकू देणे, ज्याला वाचता येत नाही, ज्याला दिसत नाही, हो, वैयक्तिक समस्या सोडवत होते. मूल्यांकन करायला तर अत्यंत महत्वाची प्रणाली आहे ही. आणि वरीलपैकी सगळं पहा, इथं जिथं जिथं वरीलपैकी सगळं आलं तिथं तिथं हे आवर्जून द्यायचंय. दर पेपरला 3 तरी वरीलपैकी सर्व येतात. मी तुमचे फुकटचे 3 मार्क वाढवायला येतो. बिनधास्त न पाहता वरीलपैकी सगळं करायचं. खालीलपैकी कोणते विधाने सर्वसमावेशी शिक्षणाची अचूक मांडणी करतात? सर्व विद्यार्थ्यांना समान अभ्यासक्रम शिकवणे नाही. हे समान अभ्यासक्रम नाही शिकवायचा. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळं शिकवायचं. विशेष गरजा असलेल्या मुलांना त्याच्या गरजेनुसार सहाय्य देऊन इतरांबरोबर शिकवणे. हो, अगदी बरोबर. फक्त शारीरिक अपंग असलेल्या मुलांना आणि सामान्य शाळेतील विशेष शिक्षक नाही. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्या बांधवांनो. दिशा. दिशावरती क्वेश्चन आलता पहा. दिशेचा नेमका लॉंग फॉर्म काय आहे? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग ह्या पर्याय क्रमांक 4 आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन आलेला होता. आणि बघा, याचं डिजिटल इन्फॉर्मेशन फॉर नॉलेज शेअरिंग अत्यंत महत्वाचं, लक्षात ठेवा. याला मराठीमध्ये ज्ञानाच्या देवाणघेवाणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा असं मी तुम्हाला शिकवलं होतं. याची स्थापना 2001 ला झाली. परमिता बॅनर्जी याचे संस्थापक आहे. आणि याचा उद्देश दर्जेदार शिक्षणाची समान उपलब्धता निर्माण करून द्यायची आहे. आणि जेवढे काही भारतात शाळा आहे त्या शाळेमध्ये डिजिटल वातावरण तयार करायचं आहे. डिजिटल वातावरण. कोणतं वातावरण? थोडं फास्ट घेतोय, हे एकदा तुम्हाला मी शिकवलेलं आहे. त्यानंतर पुढे पहा, हे अशा वेगवेगळ्या काय आहे लॉंग फॉर्म आहेत. हे लॉंग फॉर्म तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जाणार आहे. तर माझ्या व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामला, शिंदे सरांच्या टेलिग्रामला तुम्ही जाऊन याची PDF काय करू शकता, घेऊ शकता, हे पाठ करू शकता. वेळ घालायचा नाही. तर पुढे जाऊ आपण. बघा, आता 3ऱ्या दिवसाला आलेले क्वेश्चन आपण बघतोय. तुम्ही तरी अजूनही काय केलेलं नाही बांधवांनो, आपल्या युट्यूबला लाईक केलेलं नाही. खूप कमी लाईक आहे. याच्यासाठी किती कुटाने करायला लागले मला. दररोज ते फोन उचला, त्यांचं ते लिहून घ्या, त्याची PPT बनवा. आणि मला खरं सांगा की
27 तारखेला त्याच दिवशी मी तुम्हाला रात्री 10 वाजता लेक्चर घेतलं होतं, कारण तुम्हाला 28ला सोपं जावं, कळावं. महाराष्ट्रात हे कोणी नाही केलं, हे तुमच्या फक्त सुराज सरने केलंय. का? कारण मला माहिती आहे ज्या वेळेस मुलं संकटात आले का त्यावेळेस त्याच्या भावानी, त्याच्या वडिलांनी, त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे उद्या परीक्षा आहे म्हणून मी तुम्हाला रिफ्रेश करायलो आलं डोक्यामध्ये. जास्तीत जास्त ही लिंक शेअर करा, तुमच्या मैत्रिणींना सुद्धा पाठवा. शाळेतून बालकाच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणते बदल घडून आणले पाहिजे, बदल घडून आणायचे पहा, त्याचा आत्मविश्वास वाढवायचा, त्यासाठी तर आजचं लेक्चर आहे. त्याचा सर्वांगीण विकास करायचा आणि बालकाच्या समस्या सोडवण्यासाठी क्षमता निर्माण करा. त्या बालकाला स्वतःच्या क्षमता स्वतः, वरीलपैकी सगळं आलं. ट्रिक्स कामी येते आपली, तेच उत्तर आहे. शाळेतील स्टाफ रूमच्या कोणत्या चर्चेत सहभागी व्हावा, मग तिथं त्या ताईने दिलेला क्वेश्चन हा. राजकीय पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत, क्रीडा क्षेत्राबाबत, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. तिथं व्यंगाबाबत तर अजिबात उत्तर असू शकत नाही. UDISचा सुद्धा बांधवांनो उपयोग विचारला गेलेला आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांची संकलित माहिती करत असते. केंद्र सरकारची ही योजना आहे आणि हा बांधवांनो जवळपास 11 अंकी काय आहे, हा अंक आहे आणि यामध्ये ही पूर्ण शाळेच्या स्थापनेपासूनची माहिती असते. हे बाकीचं यामध्ये काहीच नसतं, लक्षात असू द्या. हे UDISचे याचा सुद्धा लॉंग फॉर्म येऊ शकतो. आणखी 3 दिवस पेपर आहे म्हणजे 9 पेपर आहे. 9 पेपरला कधीतरी येईल. युनिफाईड डिजिटल इन्फॉर्मेशन ऑन स्कूल एज्युकेशन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. शालेय शिक्षणावर एकत्रित डिजिटल माहिती असा त्याचा अर्थ आहे. बांधवांनो आवर्जून डोक्यात ठेवा. याचे वैशिष्ट्य वगैरे सगळे आपण काय केलेले होते, अभ्यासलेले आहे. यामध्ये परत हे वाचून मला वेळ घालायचा नाही वाया, डोक्यात असू द्या. जसं केंद्र सरकारचं आहे तसं उद्या एखादं सरळ येऊ शकतं. सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग स्टुडंट असा त्याचा काय सरळ सरळ अर्थ आहे. हे केंद्र सरकारची ही वरची UDIS प्लस असतं, राज्य सरकारचं हे सरळ असतं बांधवांनो. आणि आपली जी काही शाळा, शिक्षक यांची जी काही बांधवांनो पद जे मंजूर झालेले असतात त्याची माहिती याच्यावर असते. खास करून तुमचं काय म्हणू आपण त्याला, याची माहिती असते यावर, संच मान्यतेची माहिती यावर असते. खालीलपैकी शाळेच्या शिक्षकाची संच मान्यतेची माहिती कशावर उपलब्ध होते, तर सरळ प्रणालीवर उपलब्ध होते. यावरून डोक्यात ठेवा. नवीन शैक्षणिक धोरणाचा आकृतीबंध नाही, PM योजना कधी लागू झाली ते विचारलेले पहा. आपलं नवीन शैक्षणिक धोरण आहे तुमचं 2020ला आहे. त्याच्यानंतर म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला 2022ला याचं काय करण्यात आलेली आहे, PM श्री योजना ही लागू करण्यात आलेली आहे 2 वर्षानंतर. डोक्यात ठेवा. तिसऱ्या दिवशी आलेला क्वेश्चन आहे PM श्री योजनेचा. मग PM श्री योजना आपल्याला माहिती पाहिजे जर नवीन मुलं असतील. प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया असं नाव आहे त्याचा, हा लोगो आहे. त्यानंतर पहा या योजनेचं काय आहे, उद्देश काय आहे. NIP 2020च्या तत्वावर आधारित दर्जेदार शिक्षण देणारी देशभर मॉडेल स्कूल तयार करायचे. पहा आपल्या राज्य सरकारने मॉडेल कॉलेज तयार केलेलं होतं, तसं आता स्कूल सुद्धा पूर्ण देशभर तयार करायचे. मग हे त्याचे सारे काय आहे वैशिष्ट्य आहे. देशात दर्जेदार शिक्षण देणे, आदर्श शाळा स्थापन करणे, नवीन शैक्षणिक धोरणाचे काय करणे, अंमलबजावणी करणे, त्यानंतर गुणवत्ता पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, पालकाशी सुसंवाद त्यांना प्रोत्साहित करणे सहभागी होण्यासाठी, आणि समग्र मूल्यमापन ही जी काही नवीन कन्सेप्ट आलेली आहे ती सर्व शाळेपर्यंत पोहोचणे. जबरदस्त योजना आहे, डोक्यात ठेवा आवर्जून. एकदा एक प्रश्न आला आता या वैशिष्ट्यांवर येऊ शकतो हा, त्यामुळे आवर्जून याचा स्क्रीनशॉट काढून चांगला अभ्यास करा. शिक्षकाची भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे शिक्षकाच्या भावनिक बुद्धिमत्तेसाठी काय उपयोगाचे आहे, तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःला व इतरांना समजून घेऊन एक आदर्श वर्तन ठेवणे याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात. म्हणजे फक्त हे स्त्रिया जास्त करतात, पुरुष मंडळीकडे थोडं कमी आहे. तर भावनिक व्यक्त करणाऱ्या प्रसंगाचे शाळेत आयोजन करा. त्यानंतर व्यक्तिगत आणि सांघिक समस्यावर चर्चा घडवून आणा. भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी प्रयत्न करा. म्हणजे सगळे सकारात्मक आहे, त्यामुळे वरीलपैकी सर्व डोक्यात असू द्या. ठीक आहे, चलो आगे आगे जाएंगे. उत्तम मानसिक आरोग्य यासाठी काय केलं पाहिजे. आता मानसिक आरोग्य सुद्धा अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. तुम्ही जर का घरी भांडणं झाली पत्नी बरोबर, मग घरी जाऊ पोरा जाऊन बद 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 मारायचं नाही. त्याला आपण संरक्षण यंत्रणेमध्ये व्यवस्थापन असं म्हणतो. मोठ्यांबरोबर वाद झाले त्याला आणायला बद बद नसते मारत, आलं लक्षात. तर मग त्यासाठी मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे. अध्ययनार्थासमोर शिक्षकांनी आदर्श वागलं पाहिजे.
तुम्ही घरी काय कुटाने करता ते घेणं देणं नाही. पोरांसमोर बघा. वर्गात वातावरण उत्साही आणि उपक्रमशील ठेवा. न्यूनगंडता आणि अहमगंडताला पछाडू देऊ नका. हे अत्यंत चांगले. देऊ नये. निगेटिव्ह असलं तरी फायद्याचं आहे. आणि अध्ययनाच्या कामाचे वाटप आवडीनुसार करा. इथं वरीलपैकी सगळं म्हणल्याबरोबर बांधवांनो पर्याय क्रमांक 4 म्हणजे हे सगळेच उत्तर बरोबर आहे असा त्याचा अर्थ. ऑनलाईन एज्युकेशनची कमतरता आणि त्याचे फायदे दोन्हीवर क्वेश्चन आलेला आहे. वैयक्तिक संवाद आणि अलग एकाकीपणाची भावना आहे. अगदी बरोबर आहे बांधवांनो. हे याचं काय आहे? कमतरता आहे. डोक्यात ठेवा. त्यानंतर ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी इंटरनेट आणि आवश्यकता उपकरणे नसणे. अगदी बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये इथं पोराला संगणकच माहीत नाही पोराला. तुम्ही काय ऑनलाईन शिक्षण देता? ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष अनुभव येत नाही. प्रॅक्टिकल नॉलेज नाही मुलांना. आणि विद्यार्थ्यासोबत सामाजिक संबंध निर्माण होत नाही. संबंध निर्माण होत नाही. अगदी बरोबर आहे. वरीलपैकी सगळेच हे सगळेच पर्याय बांधवांनो हे काय आहे? कमतरताच आहे. मग फायदे काय आहे? आपण मगाशी जे AIचे फायदे पाहिले ते फायदे डोक्यात ठेवा. फायद्यावर एक आला आणि तोट्यावर एक आला. असे 2 क्वेश्चन तुमच्या याच्यावरती ऑनलाईन शिक्षणावर आलेले आहे. शालेय व्यवस्थापनात समितीमध्ये शिक्षकाची भूमिका कोणती? तुम्ही पालकांची मदत घ्याल. मुलांकडून करून घ्याल. तुम्हाला जे काम करता येत नाही ते सांगाल आणि स्वतः उपाययोजना आखणे आणि प्रतिबंधात्मक सुचवाल. तर स्वतः करायचं बांधवांनो शालेय व्यवस्थापन समितीत काम. हे तिन्ही पण काय आहे? चुकीचे आहे. मुख्याध्यापकाने मुलांची गैरवर्तन आढळल्यास काय केलं पाहिजे? पहा मुख्याध्यापकावर क्वेश्चन आला. विद्यार्थ्याच्या गैरवर्तणीबाबत कडक शिक्षा नाही करायला सांगायची. पालकाला शाळेत बोलवून त्याचं नाव कमी करा. TC काढून द्या म्हणतात ते. गैरवर्तन संदर्भात चौकशी करून उपाययोजना. अत्यंत बरोबर आहे. तुम्हाला काय करायचंय? गैरवर्तन बाबत यापैकी नाही असं आलं तर देऊ नका उत्तर. व्यवस्थित ते वाचा. फक्त तुम्हाला असे पर्याय का द्यायचे? त्याला वाचित तुमचा वेळ वाया घालायचा आहे. काय वाया घालायचा आहे? वेळ वाया घालायचा आहे. पहा तुम्ही इथं पर्याय क्रमांक 4 दिले. 4 नाही रे मित्रांनो. एखादी विद्यार्थी खोड्या करत असेल तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? विद्यार्थ्याला शांत बसायला सांगाल. पालकाला शाळेत बोलवून खोड्या संदर्भात तक्रार कराल. विद्यार्थ्यांनी खोड्या करू नये म्हणून कृतीयुक्त व वैयक्तिक लक्ष द्याल. अगदी बरोबर. हा पर्याय सगळ्यात चांगला आहे. हा पर्याय की कृतीयुक्त आणि वैयक्तिक लक्ष द्या खोडकर मुलांकडे. NIP 2020चा आकृतीबंध सुद्धा विचारलाय काल 3ऱ्या पेपरला. रात्रीच मुलांनी फोन केला. 5+ अरे चुकलं. 5+3+3+4 पहा घाई गडबडीत मी याचं उत्तर काय केलंय हे दिलंय. तर डोक्यात असू दे. सगळे अंक तिथं सुद्धा तुमचं असं होईल. लय नशीब आहे तुम्हाला की एखादा प्रश्न चुकला तर तुम्हाला काय करता येतं? तो परत बदलता येतो बरं का. तिथं फक्त सेव्ह करू नका लगेच. ते नंतर शेवटी करा सगळ्यांनी सेव्ह. एकदा चेक केल्यानंतर. तुमचा आवडता विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना आढळला तर तुम्ही काय कराल? त्याला कॉपी करायला द्याल. त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं कराल. त्याच्याबद्दल लेखी तक्रार नोंदवाल. त्याला कॉपी करू नये म्हणून वैयक्तिक मार्गदर्शन कराल. अगदी बरोबर. वैयक्तिक मार्गदर्शन तुमच्या विद्यार्थ्याला तुम्ही केलंच पाहिजे. कॉपी करू नको रे बाबा म्हणा. आणि असे करून काय करायचंय? उद्या ते काम तर आलं पाहिजे चांगलं. एखादा विद्यार्थी सतत गैरहजर राहिल्यास तुम्ही काय कराल? हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगलं येतंय. विद्यार्थ्यातील इतर विद्यार्थ्याकडे चौकशी कराल. वर्गातील इतर विद्यार्थ्यांना विचारपूस कराल. विद्यार्थ्याच्या पालकाकडे चौकशी करायला. त्याच विद्यार्थ्याला गैरहजेरीचे कारण विचार. त्याचं कारण विचारून पुढं परत वाढवायला पाहिजे होतं याचं उत्तर. की उपाय करा. उपाय एक व्हिडिओ येतो पहा. त्या मुलाला काहीतरी काम असतं वाटतं दररोज. आणि मग त्याचं ते काम त्या मुलाचं होऊ नये किंवा त्याला मदत म्हणून काय करतात शिक्षकच आर्थिक त्याला काय करतात मदत करतात. असा व्हिडिओ आपण पाहतोय. ते अतिउत्तम बरोबर आहे. बालकामध्ये प्रामाणिकपणा विकसित करता येतो. चुकीचे विधान शोधा. चुकीचे विधान शोधायचंय. आणि प्रामाणिकपणाच्या संदर्भात प्रामाणिकपणाचे महत्व विस्तारपूर्वक समजावून दिले तर बरं ठीक आहे. प्रामाणिकपणा व्यक्तीच्या यशस्वीतेचे उदाहरण दिले तर. आणि अप्रामाणिकपणा कडक शिक्षा केली तर. आणि त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याला बक्षीस दिले तर. आता चूक शोधायचं. चूक मग चूक काय? कडक शिक्षा केली तर ते म्हणून मी येरी येडा मी तेरी येडा. मग मी काय करीत नसतो? मग मी काही चांगलं करीत नसतो असंच पोरग म्हणतो. म्हणून इथं चुकीचं विधान हे पर्याय क्रमांक 3 तुमचा. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं चुकीचं विधान आहे. बघा थोडं फास्ट शिकू मला लागला दम.
आता मी थोडंसं पाणी पितो आणि मग परत पुढचं राहिलेलं घेतो. हा चला, तोपर्यंत तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. हा खूप छान क्वेश्चन आहे, सोपा आहे, परत काहीच अवघड नाही. आणि तुम्हाला लाईक करायला काय होतं रे, एवढे मोठे पोरं तुम्ही काय आहात, जॉईन आहात आणि 180 लाईक आहे फक्त. म्हणजे माझ्या तोंडाला फेस यायला लागला ओरडू ओरडू. एवढं फास्ट तुम्ही कधी शिकवित नाही. तुमच्यासाठी तुमचा वेळ वाचवण्यासाठी प्रयत्न करू, तुम्ही साधं लाईक करीत नाही व्हिडिओला. होय रे पोरा हो, मग आम्ही आमच्या ऍपमध्ये घ्यायचं का आमच्या पोरांसाठीच फक्त? हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला फायदा व्हावा म्हणून आम्ही काय करतोय, युट्यूबवर घेतो की चला आपल्या लेकराबरोबर इतरही लेकरं जे वाट पाहतात, ज्यांनी कुठं क्लास लावले नाही काही नाही, अशा मुलाला फायदा होईल म्हणून सगळा ज्ञान यज्ञ सुरू आहे. मग ते बघितलं तर वाईट वाटतं ना ते माणसाला. तुम्ही स्टेटसला नका का ठेवा, पण कमीत कमी लाईक तर करा. आमच्या डोळ्याला तर बरं वाटलं पाहिजे की अरे वा 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 काहीतरी चांगलं चाललं. नंतर एखादी छान कमेंट करायची व्हिडिओ थांबल्यावरती. चला ठीक आहे, काही विद्यार्थी असतात चांगले, त्याच्यासाठी हे सगळं चाललं. दीक्षा पोर्टल बघा, ते दीक्षा पोर्टल नाही तर सगळेच पोर्टल बांधवांनो हे तुमच्या नॅशनल काउन्सिलिंग काय म्हणतो त्याला, एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग याद्वारे बांधवणं चालतात. याला आपण NCERT असं म्हणतो. ही देश पातळीवरची सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे. हिच्या अंडरमध्ये हे सगळे काय करत असतात, काम करत असतात, लक्षात ठेवा. पहा, हे दीक्षा ॲप आपला आहे, तुम्हाला मी आधी समजून सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यावर पुन्हा दोनदा क्वेश्चन आला पूर्ण 2-3 दिवसामध्ये. एखाद्या मोठ्या वर्गात जर अधिकांश विद्यार्थी अनेकदा डुलक्या घेत असतील तर तुम्ही काय कराल, काय निष्कर्ष काढाल? निष्कर्ष काढायचा आहे, पण डुलक्या घेते म्हणजे मास्तरची चूक आहे. त्याच्यातून काय की विद्यार्थ्यांची काही कमतरता आहे का, अध्यापनात काही कमतरता आहे का? व्हेरी गुड, हे सगळ्यात महत्वाचं. वर्गातील वातावरणात काही दोष आहे का, अबकड यापैकी कोणता निष्कर्ष काढाल? तर बांधवांनो हाच निष्कर्ष त्याचा, पर्याय क्रमांक 2. मुलांना शिकवण्याची सर्वात उत्तम शिक्षण पद्धत म्हणजे काय? एखादी गतिविधी, गतिविधी म्हणजे प्रक्रिया, प्रक्रिया, एखादी प्रक्रिया कशा प्रकारे केली जाऊ शकते याचं वाचन करून घेणे. अरे द्यावा, वाचन करून घ्यायचं फक्त. एखादी गतिविधी कशा प्रकारे केली जाऊ शकते ते लिहून घेणे आणि एखादी प्रतिक्रिया कशी केली जाते याचं निरीक्षण करणे आणि स्वतः करणे. मग सांगा बरं, वाचन, लेखन, निरीक्षण आणि स्वतः कृती. इथं कृती असा शब्द पाहिजे होता आणखी, तर हे अत्यंत महत्वाचं आहे. खुद को बुलंद करे इतना. विषय शिकवताना कोणती गोष्ट महत्वाची आहे? वर्गातील कडक शिस्त, विद्यार्थ्यांना बौद्धिक पातळीनुसार कृतीयुक्त अध्यापन, हसत खेळत आणि वरीलपैकी नाही. तर असं वरीलपैकी नाही करू नका, ते वाचा. बौद्धिक पातळीनुसार आणि कृतीयुक्त शिक्षण देणं महत्वाचं आहे. बौद्धिक पातळी पहा, समोरचा मुलगा त्याला कॅपॅसिटी येईल का? तुम्ही जेव्हा मला म्हणले की सर फास्ट घ्या, तेव्हा मी फास्ट घेऊ लागलो. मी बळजबरीनं फास्ट घेतलेलं नाही. आलं लक्षात? ठीक आहे. हा, वर्ग नियंत्रण कशा प्रकारे कराल? वर्ग नियंत्रण करताना वर्ग शांत ठेवावा, वर्गात एक हुशार मॉनिटर नियुक्त करावा, खोडकर मुलांकडे वैयक्तिक लक्ष द्या. अगदी बरोबर आहे बांधवाने, खोडकर मुलांकडे लक्ष आहे. मॉनिटर फिनिटर काही नाही. माझा पर्याय क्रमांक 3. शालेय व्यवस्थापनात कोणते पैलू महत्वाचा आहे? शालेय व्यवस्थापनात सोबत घेऊन नियोजन करणे. अगदी बरोबर आहे, व्हेरी गुड. स्वतः एकट्याने कवर तू भांडत राहतो एकटा, स्वतःमध्ये काम मुख्याध्यापकाकडे शांत बसून घेणे. हा व्यवस्थापन करायचं काम मुख्याध्यापकाकडे, मग तू तुपलं करत बस. शालेय व्यवस्थापन करायला पालकांना बोलू, नाही रे भाऊ हे चूक हे चूक. हे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. काही जण करतात बरं का, हे काम मुख्याध्यापकच आहे मग मुख्याध्यापकच करेल, असे विचार अजिबात नसले पाहिजे. पायाभूत शिक्षणात कोणी प्रोत्साहन दिले? तर बघा खूप छान, आणि हा काल त्या दिवशीचा शेवटचा क्वेश्चन होता दिलेला. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंदने अल्बोर्ट नाव आहे इथं फार पाहिजे होता.
तर पायाभूत शिक्षण म्हणजे बुनियादी शिक्षण म्हटलेलं त्याला, बुनियादी शिक्षा किंवा शिक्षण. तर हे बुनियादी शिक्षण कोणी सांगितलंय? तुम्ही डीएडच्या पहिल्या किंवा बीएडच्या पहिल्या वर्षाला तुम्हाला भारतीय समाज प्राथमिक शिक्षण सद्यस्थिती यामध्ये अनेक समाज सुधारक असतात, त्यापैकी महात्मा गांधीजी तुम्हाला शिकवलेले असतील. आणि मग बुनियादी शिक्षण त्यांनी यावर भर दिलेला होता, बेसिक नॉलेज द्या मुलांना. 3 हँड वगैरे काहीतरी 3H असं सांगितलेलं आहे, ते आवर्जून डोक्यात असू द्या. तर गुरुजी अशा पद्धतीने आपण जवळपास सगळेच आलेले क्वेश्चन आपण काय केलेले अभ्यासलेले आहेत. तुम्ही अचानक जर आलेले असाल तर मला आवर्जून तुम्हाला काय करायचंय सांगायचंय, हे काही माया घरचं नव्हतं, हे सगळे महाराष्ट्रातील आमच्यावरती प्रेम करणारे, अपार प्रेम करणारे. कारण त्या काळामध्ये कोण कोणाचं नसतं बांधवांनो. हे बिचारे पोरांनी काय केलंय, कागदावर लिहून, काही स्मरणात ठेवून, काही नाही तर तिथंच लिहायला सुरुवात केली ती, जे रफ पेज असतात त्याच्यावरती. तर हे ते काय आहे क्वेश्चन आहे, आवर्जून डोक्यात ठेवा. तेच क्वेश्चन मी काय केलेले आहे तुम्हाला घेतले. काही नाही व्हॉट्सअपद्वारे आम्हाला घरी आल्या आल्या ते बिचारे पोरांनी 7-7, 8-8 जेवढे आठवतील त्यांना. कारण आपण जर जातानाच डोक्यात ठेवलं की मला काही 1600 सरांना 5-6 क्वेश्चन द्यायचे, मग ते त्याची मेंदू त्याला ऑर्डर देतो तशी की लक्षात ठेव. मग तो आला की पहिले लिहितो, कारण आम्ही सुद्धा बाहेर जाऊन बसलेलाच असतो ना. सांगा ताई ताई कोणते कोणते आले त्याला की कागद द्यायचा, ते कागदावर लिहून घ्यायचं. हा खटाटोप इतका सोपा नाहीये, त्यामुळं आवर्जून तुम्हाला सांगायचंय. आणि दुसरी एक गोष्ट माझ्यासाठी आवर्जून, तुम्हाला जर माझं लेक्चर आवडलं असेल तर CTETची बॅच बांधवणं आम्ही सुरू करतोय आजपासनं 8 वाजल्यापासनं. तर ह्या बॅचची फक्त किती रुपये आहे, 1000 रुपये आहे. आदरणीय मराठी इंग्रजी शिंदे सर शिकवणार, इतिहास भूगोल अमोल अंतरकर शिकवणार, हिंदीचं बांधवानं तुमचं जे काही मॅथ आहे ते तुमचे आपले शरद सर शिकवणार. आणि याची जी 75 मार्काची पेडॉलॉजी असते, हे पुस्तक आहे माझं, त्या पुस्तकातून बांधवणं तुम्हाला मी हिंदी टू मराठी असं दोन्ही पद्धतीनं, म्हणजे आपली नोट्सच अशी आहे, एका बाजूनं मराठी आणि एका बाजूनं हिंदीमध्ये. जे जरी कच्चे आहे हिंदीमध्ये पण त्याला मराठीत समजल्यामुळे तिकडे लगेच पटकन लक्षात येतं. एका महिन्यात तो असा भारी ट्रेन होतो, त्याला डायरेक्ट हिंदीत जरी शिकवलं आपण तरी त्याला कळतं. त्यामुळे हिंदी काही इतकी अवघड नाही, जगातली भाषा आपली काय ती राष्ट्रीय भाषा जरी नसली तरी आपण त्याला काय म्हणतो, द्वितीय भाषा म्हणतो आपण त्याला. तर ही द्वितीय भाषा आहे. त्यामध्ये हे पुस्तक तुम्हाला मी काय करतोय, फ्री देतोय. त्यामुळं तुम्हाला जर लागत असलं तर 96 57 45 16 85 यावरती काय करायचं, व्हॉट्सअप करायचं मला, सर मला बॅच लावायची, मी तुम्हाला ॲपची लिंक देईल. आणि त्या लिंकमधून तुम्ही एक तो फोन पे करूनही मला यात ॲडमिशन घेऊ शकता, किंवा बॅच थ्रू सुद्धा काय करू शकता, ॲडमिशन घेऊ शकता. हे आवर्जून तुम्हाला सांगायचंय. तुम्ही जर पास असेल तर तुमचं अभिनंदन. पण बरेचसे असे विद्यार्थी आता केंद्रीय संघटनाच्या सुद्धा जागा येत असतात. मग आता केंद्रीय संघटनाला तुम्हाला TET नाही लागत, तुम्हाला CTET लागतं ना. मग केंद्राच्या खूप जागा असतात, त्यामुळे देत राहा. आणि 1000 रुपयात पूर्ण तयारी करून घेतोय मी. आणि ह्यावेळेस कमीत कमी बांधवणं तुम्हाला 6 महिने शिकवावं लागणार आहे. किती महिने? 6 महिने. झाली तर तुमची परीक्षा कधी होणार आहे बांधवणं? ऑगस्टमध्ये. आणि जर ऑगस्टमध्ये नाही झाली तर मग ती डायरेक्ट कधी सप्टेंबर ऑक्टोबरलाच परीक्षा होईल. त्यामुळं आता झाली तरी सुद्धा, आणि फायदा हा आहे, मागच्या बॅचचे सुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओ आम्ही तसेच सेव्ह करून ठेवलेले, तुम्हाला तेही आधी बघता येतात. टोटल परीक्षा 2011 ते 2025, 25ला तर नाही झाली पण 25ला झाली नाही, 25 पर्यंतचे सगळ्या क्वेश्चनचं विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मराठी आणि हिंदी असं दोन्ही याच्यात. हे काम भारतात कोणी नाही केलं, ते फक्त तुमच्या सुराज सरने केलेले. कारण मला माहिती आहे मुलांची भाषाच प्रॉब्लेम आहे, त्याला त्याच्या मातृभाषेत जर नाही शिकवलं त्याला काय ढेकळायचं दुसऱ्या भाषेत कळणार आहे. त्यामुळे आवर्जून ह्या संधीचा तुम्ही काय करा, फायदा घ्या, असं मला या ठिकाणी सांगायचंय. आणि तुम्हाला PDF जर हवी असेल आताच्या क्वेश्चनची तर डिस्क्रिप्शन मध्ये बांधून एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि एक काय आहे चॅनल आहे, आणि त्याच्या खाली शिंदे सरांचं सुद्धा चॅनल आहे. तर हे तिन्ही चॅनल तुम्ही काय करा, जॉईन करा आणि शेवटपर्यंत आमच्या संपर्कात राहा. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जशी इतर मुलांनी मला क्वेश्चन दिले तसे तुम्ही सुद्धा उद्या आणून द्या, म्हणजे पुढच्या पिढीला कामी येईल. ते आलं का लक्षामध्ये? नाही तर म्हणतो मेरिट जास्त लागन, मग मी कशाला देऊन काय होईल. कारण माझे 35 मार्क तुमचं करिअर घडवणार आहे. हळवे मोठे मार्क आहे. 35 मार्क तुम्हाला मजाक वाटती का? 35 लोक ते 1 मार्काचं संगणक शिकायला कष्ट करायला लागले. 1 मार्काला संगणक विचारलं जात आहे.
नाहीतर तुमची MSCIT झालीच असेल ना, मग लोक त्याला 4-4 तास द्यायला लागले, मग इथं 35 मार्काचं आहे नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. CTET ही ऑगस्ट मध्ये होईल. ऑगस्ट मध्ये नाही झाली तर ती ऑक्टोबरला तर 100% असती. वर्षातून 2दा असती. ह्यावेळेस थोडी लेट झाली, कारण महाराष्ट्रामध्ये ही अभियोग्यता परीक्षा वगैरे सुरू होती. मग ती सुरू झाली की ती त्यांना IPR मुलांना चान्स द्यावा लागतो, त्यामुळे ती पुढे ढकलली गेली. तर हे ऑगस्ट मध्ये होईल CTET. चला ठीक आहे, जे इंटरेस्टेड आहे त्यांनी मला व्हॉट्सअप करा.